आता आपण आगाऊपणा करायचा नाही. गौतमी सुधर. आली नवीन सुरुवात केली त्यावेळेस 1500 मध्ये काम करत होते. अकलूज लावणी महोत्सव हा माझा पहिला कार्यक्रम. पैसे वसूल करायला कधी शिकलीस? अजूनही नाही शिकले. असं कसं शक्य आहे? म्हणजे डान्स कडे जास्ती लक्ष नाही राहिलेलं. बरोबर. दिसायला छान आहे का पोरगी, मग ह्या गोष्टींकडे सध्या जरा. मग चांगलं आहे का वाईट आहे की तुझ्याकडे ज्या मुली येतात ना, असं म्हटलं होतं की नंतर त्या खूप फुटतात, त्या टिकत नाही, त्यानंतर वेगळ्या वेगळ्या होतात आणि आपापलं सुरू करतात, तर का टिकत नाही तुझ्याकडे? त्यावेळेस पण ते चांगलं झालं. ते मी ट्रोल झाली, ते खूप छान झालं आणि ते ट्रोल व्हायलाच पाहिजे होते मी, का तर त्यावरनं मला शिकायला मिळालं. हा, बऱ्याच गोष्टी आहेत. जसं की तुला कळलं मी कुठं आलोय? मला बोलायचंच नाही, शब्दाच्या बाहेर नाही. पण सांग की आचारसंहिता सांग की 2-3 नियम तरी सांग की माझ्याकडे यायचं तर हे नियम पाळायला लागतात. चुका झाल्या, मी त्यातून सुधारले. बरोबर. तरी पण ट्रोल होतीये, मग करू दे ना, आता होऊ दे ट्रोल. मी म्हणते मला चांगलं म्हणू नका. ज्या मुलींना खरंच नाचाची आवड आहे, ज्या आता शाळेत असतील किंवा ज्या शिकत असतील गॅदरिंग मध्ये, त्या मुलींनी करिअर करावं याच्यामध्ये, तुझ्या फील्डमध्ये? नमस्कार, मी सौमित्र बोटे. आज आपल्या सोबत आहे गौतमी पाटील. तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. गौतमीला अनेक दिवस आम्ही चेस करत होतो, पण ती काही हातात सापडत नव्हती, पण अखेर तो योग आलेला आहे, तर तुझं स्वागत करतो. थँक्यू. जेव्हा तुझ्याशी बोलायचं म्हटल्यानंतर आपण एक स्टडी करतो ना की काय काय हिनं केलं आतापर्यंत, की आता पोस्ट काय रिसेंटली, तर माझ्या असं लक्षात आलं की तू इतकी एक्सपोज आहेस ना, तुझ्याबद्दल सगळंच माहिती आहे. आणि अर्थातच तू दिलखुलास बोलतेस प्रत्येक गोष्टीमध्ये, तर त्यामुळं ते त्याच्या बातम्या होतात. त्यामुळे तुझ्याशी काय बोलायचं, कुठून सुरुवात करायची, हा प्रश्न मला पडला. पण ऑब्व्हियस प्रश्न एक विचारतो तुला मी. खूप फेम तुला मिळते, खूप ग्लॅमर तुला मिळते, तू म्हणशील त्याची बातमी होती आहे. हे ग्लॅमर इतक्या कमी वयामध्ये घेणं हे सोपं असतं का, एक? आणि दुसरा प्रश्न असा आहे की तो घेताना ते सहज घेतलं गेलं की तुला ते डायजेस्ट करायला वेळ लागला, 2? आता तू सरावली आहेस, पण आधी काय होतं? सहज नाही घेतलं गेलं, याच्या मागं फार कष्ट आहे. सुरुवातीपासून आता मी ह्या फील्डमध्ये किती वर्ष झालं या फील्डमध्ये आहे. मी ट्रेंडिंगला आत्ता आली आहे, 4-5 वर्ष होऊन गेले, पण खूप कष्ट असतं याच्या मागं. म्हणजे आली नवीन सुरुवात केली त्यावेळेस 1500 मध्ये काम करत होते. अकलूज लावणी महोत्सव हा माझा पहिला कार्यक्रम. त्यात मला 500 रुपये, 1000 रुपये मिळाले होते. 500 रुपये ज्यांनी मला त्यात नेलंय त्यांनी 500 खाल्लेत आणि मला फक्त 500 दिलेत, पण ते 500 ही त्यावेळेस माझ्यासाठी खूप जास्ती होते. ह्या गोष्टी म्हणजे सगळ्या, आणि जास्ती करून ते पण सोडा, पण ट्रोल जास्ती झाले ना, मग ते असं ते लागलं, त्याचा खूप त्रास झाला ट्रोलचा. परत मध्येच बऱ्याच गोष्टी झाल्यात माझ्यासोबत. मी बोलतो हळूहळू, एकदम सगळं नको, एकदम पिक्चर नको दाखवायला. पण तू आता 500 रुपयाचा विषय निघाला की नाही, तर ही अमाऊंट कमी असते, आपल्याला कळते की अरे पैसे त्याने घेतले. पण गौतमी पाटील, तुम्हाला सांगू, त्याच्या घरी पण गेलो होतो आम्ही भांडायला. तू आमचे 500 का घेतले म्हणून. माझ्यासोबत माझी मैत्रीण होती चित्रा म्हणून, ती आणि मी, आम्ही दोघी या फील्डमध्ये सोबत आलोय माझ्या आईमुळं. मला डान्स खूप आवडतो हे माझ्या आईला माहिती होतं, तर माझ्या आईनी जिथं जॉबला होती तिथं माझ्या आई एका मैत्रिणीला म्हटली की माझ्या पोरीला डान्स खूप आवडतो, तर काही असेल तर सांग. तर तिने त्या पोराशी कॉन्टॅक्ट करून दिलाय, त्या पोराशी. आणि त्या मैत्रिणीने. मग मी तो कॉन्टॅक्ट घेऊन मग माझ्या मैत्रिणीला सोबत घेतलं की चल, म्हणजे एकदा गेलो की दोघंच जाऊ सोबत. आम्ही सोबत गेलो, मग तिथून ती सुरुवात झाली. मग ती मैत्रीण म्हणजे मला मोठी, म्हणजे ती माझ्यापेक्षा फार मोठी आहे, तिला मुलं आहेत 2, पण तिला पण डान्समध्ये इंटरेस्ट होता म्हणून ती माझ्यासोबत आली. तर ती कशी 500 रुपये घेतले, का सोडायचं, त्याचं घर माहिती आहे ना, चल. मग तिने घरी नेलं होतं.
मग त्यांनी दरवाजा तो खोलला, उघडला नाही, आम्ही बाहेरच्या बाहेर त्याशी बोललोय आणि निघून आलो. पैसे दिले नाहीत त्यांना? तिने मला आत्ता लेटेस्ट 1 आठवडा झाला असेल त्याचा फोटो पाठवलाय, तोही जुना. मी एवढी हसली असेल, म्हटलं चित्रा काही खरं नाही. माझे 2 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. हा, पैसे वसूल करायला कधी शिकलीस? अजूनही नाही शिकले. असं कसं शक्य आहे? मी असं ठीक आहे चल जाऊ दे असा स्वभाव आहे की ठीक आहे ओके चल. याच्यामध्ये 500 रुपये मिळालेलं लक्षात आहेत तुझ्या? हो. ती अमाऊंट खूप कमी होती आणि मग डान्सच आवड म्हणून तू सुरू केलीस, अकलूज लावणी महोत्सव. हो. मग तुला ती अमाऊंट कधी होती की ती कधी मिळाली जेव्हा असं वाटलं की हां ह्याच्यात चांगले पैसे मिळतात? तो काळ कुठला होता आणि तो प्रोग्राम कुठला होता जिथे तुला चांगले पैसे मिळायला लागले, असं मला वाटायला लागलं चांगले पैसे मिळतील? ज्यावेळेस मग मी लीड करायला लागले, म्हणजे बॅक डान्सर होते, हा फ्रंटला करायला लागले. मग 1500 मिळायला लागले. मग 1500 नंतर 2500, मग 3000 पेमेंट झालं. मग ते वाढत वाढत गेलं. मग त्यावेळेस मला वाटायला लागलं की हा आता मला पैसे खूप चांगले मिळत आहे, किंवा मग घर भाडं भरणं असू, काही गोष्टी घरातल्या असू, त्या सगळ्या मी बघायला लागले. अरे वा. हा, मग ते सगळी तिथून जी सुरुवात झाली तर सगळं मीच बघायला लागले. मग आई घरी बसली. कसं होतं बऱ्याचदा की आपल्याला फक्त आवड असून चालत नाही ना. म्हणजे मला नाचाची आवड आहे आणि मला त्याच्यात करिअरच करायचं, म्हणजे प्रोफेशनच, तर आपल्याला शिकायला लागतो ना नाच. फक्त नाच चालत नाही, तर तुम्ही जेव्हा क्राऊड समोर नाचता तेव्हा एक्सप्रेशन यायला लागतात. ती एक पद्धत आहे, ते शिकायला लागतं. ते कसं शिकलीस तू? मी शिकले नाही, म्हणजे मी डान्स क्लासला होते. डान्स क्लासला सुरुवातीला माझ्या आईने मला डान्स क्लास लावलेला, पण मला पहिलेपासून आवड होती. पण तो डान्स क्लास कसला होता? बॉलिवूड म्हणजे आपलं फ्री डान्स, असं लावणी वगैरे अजिबात नाही. आईने डान्स क्लास लावलेला मला. इथं गॅदरिंगमध्ये पण फार म्हणजे असं आपलं स्कूलची गॅदरिंग असेल ना, मी पहिलं उड्या मारत मला पण घ्यायचं. मला पुढं नाही घेतलं तरी मी भांडायचे, म्हणजे सुरुवातीला नाही का, हा तिथं नाही घेतलं तरी पण नाही, मला पुढंच थांबायचं. ह्या गोष्टीपर्यंत मॅडमांना भांडायचे मी. मला खूप आवड होती डान्सची पहिलेपासून, तर ती आता तर विचारायलाच नको, आता जरा जास्तीच झाली. त्या डान्स, तो डान्स लहानपणीचा डान्स असतो ग, तो काही असा खरा डान्स. चला जेजुरीला जाऊ, हे गाणं होतं का? त्यावर डान्स होते. पण त्याच्यानंतर मग तुम्ही क्राऊड समोर नाचायला लागतात, क्राऊड समोर त्यांना एक्सप्रेसिव्ह डान्स करायला लागतं. ते कुठून शिकली? तुला कोणी शिकवलं? नाही, शिकवलं नाही. बॅक डान्सर होते त्यावेळेस एवढं काही वाटत नाही. मग ज्यावेळेस मग पुढं डान्स करायला लागले, तर हे मैत्रिणी वगैरे ज्या सोबत होत्या त्या, की तू किती दिवस बॅकला डान्स करणार, किंवा नाही का पुढं मला फ्रंटला डान्स कर असं म्हणणारे जास्ती होते. का तर तू दिसायला खूप छान आहे, तू नाजूक आहे, तू आत्ताच हे कर, मग तू सुरुवात केली की तू खूप हे करशील, असं तसं मला सांगणारे पण खूप होते. मग मी त्यांचं ऐकून मी हिम्मत केली की हा मी करते डान्स. तुमच्यामध्ये असं पॉलिटिक्स नसतं की बाबा तू जेव्हा फ्रंट करणार त्याच्या आधी कोणीतरी फ्रंट करत असतं ना? हो. मग तू फ्रंट आली की ती मागं जाणार? नाही, तसं नाही. ती पण पुढं असते, मी पण पुढं असते, पण ते खटकतं कधी कधी की अरे ही बॅक डान्सर होती, ही कशी काय पुढे आली. ह्या गोष्टी झाल्यात माझ्यासोबत. ह्याच गोष्टी माझ्यासोबत. माझा एक किस्सा आहे. माझीच मैत्रीण, म्हणजे आम्ही एका फील्डमध्ये काम करत होतो आणि माझी नुकतीच सुरुवात होती आणि सरांनी मला चान्स द्यायला की तू कर म्हणून, पुढं जा. तर 36 नखरेवाली हे गाणं आमच्याकडे आता सध्या, म्हणजे आम्ही ते गाणं होतच आमच्या शोला, तर ते गाणं त्यावेळेस नाही का मी केलं. तर त्या पोरीनी, मी कारण की बॅक डान्सर, त्या पोरीनी एवढं वाद घातले तिथं सरांसोबत, एवढं हे केलं ना, तिलाच का दिलं माझं गाणं म्हणून एवढे वाद झाले. मी रडले होते त्यावेळेस. मी म्हटलं नको, मला नाही करायचं, असंही झालं होतं. आणि काय व्हायचं, मी जेव्हा बॅक डान्स करायचे ना, तर समोरची जी ऑडियन्स होती ना, ती माझी फरमाईश द्यायची, तू ज्याच्यावर नाचतेस की नाही तिला बोलव, ती जी मागं आहे ना तिला बोलवा,
तिला बोलवा असं म्हणून. आणि मला तर पहिली फरमाईश माझी, मी मागं डान्स करते आणि मला फरमाईश दिली ऑडियन्सनी ती मला डान्स तर काही येत नाही, लावणीचा तर काही संबंधच नव्हता, ती आणि ते गाणं कुठलं दिलंय मला सुरुवातीला, नाकी डोळी छान रंग गोरा गोरा. सरांनी माझा हात पकडला, मला मागं नेलं, मला 2-3 स्टेप सांगितलेत, हे कर बरं का, लक्षात असू दे. लई चुकले मी पण मी केलं. या जेव्हा पेशकश यायची की फरमाईश यायची की त्या मुलीला बोलवा, अशी काय यायची, काय करायचीस तू असं की जे इतर कोणी डान्स करत नव्हते? नाही, मी काही करायचे नाही, मला उलट डान्स पण येत नव्हता एवढा प्रॉपर. एक्सप्रेशन म्हणजे असं दिसायला छान आहे. सध्या खरं तर सांगू का एकदम क्लिअर, आजकाल म्हणजे डान्सकडे जास्ती लक्ष नाही राहिलेलं. बरं, दिसायला छान आहे का पोरगी, मग ह्या गोष्टींकडे सध्या जरा चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. वाईट आहे. वाईट आहे, ह्या गोष्टी नको पाहिजे. कला पण आज किती छान छान डान्स करतात मुली, केवढं एकदम, म्हणजे मी काही नाही आहे, मी स्वतःला म्हणते माझ्यापेक्षा एकदम प्रॉपर डान्स करणार आहेत. मग ह्या गोष्टी पण सध्या आता ते राहिलं नाही. आम्हाला पण फरमाईश येते ना कार्यक्रमाला, म्हणजे पहिलं यायचे, आता तर मलाच विचारतात काय हेच नाही, पण पहिलं की मग बारीकच आहे, तब्येतच अशी आहे, मग असं नको, ह्या गोष्टी पण होतात. हो, पोरी चांगल्या नाही आहेत असं. तुला जेव्हा फेम मिळायला लागलं ना, तुला मानधन चांगलं मिळायला लागलं, फेम मिळायला लागलं, त्याच्यानंतर मगाशी बोलतो तू बोलस की ट्रोलिंगचा पण खूप त्रास व्हायला लागला. पहिली ट्रोल कधी झालेली आठवतेस की मला ह्याचा खूप त्रास झाला? भले लोकांना माहीत नसेल ते ट्रोलिंग, पण ह्या टीकेचा पहिला घाव कधी बसला होता की अरे असं पण असतं, ही पण एक वेगळी बाजू आहे जी आपल्याला ज्या वेळेस मी माझ्याकडनं चुकून हावभाव झाले होते त्यावेळेस पण ते चांगलं झालं. ते मी ट्रोल झाली, ते खूप छान झालं आणि ते ट्रोल व्हायलाच पाहिजे होते मी, का तर त्यावरनं मला शिकायला मिळालं. बरं, पण हे खरंच तू सांगतेस की हे डिप्लोमॅटिक वाक्य नाही, हे खरं मी सांगते. ते बेस्ट झालं की मला ट्रोल केलं गेलं, का तर त्यामुळं मला शिकायला मिळालं. अनुभव खूप चांगला होता माझ्यासाठी, तो वाईट पण होता तेवढा, त्याच्यापेक्षा दुप्पटीने मी म्हणेल चांगला होता. का तर चूक काय असते हे आपण खरंच चुकीचं केलं, नाहीतर आज जर मला ट्रोल नसते केलं मी अजून वाहतच सुटले असते. ते जेव्हा ट्रोल झालं तिथं मी 1 मिनिट थांबतो, मग पुढे जाऊ. ते ट्रोल जेव्हा व्हायला लागलं तेव्हा लोकांना माहीत नसलेली गौतमी काय करत होती, त्यातनं कशी बाहेर पडलीस तू? त्या ट्रोलिंगला कसं सामोरं गेलीस? मी पहिलं तर मी डायरेक्ट माफी मागितली. मी कार्यक्रमाला होती, कार्यक्रमावरनं मी घरी येत होती आणि मला डायरेक्ट न्यूजला वगैरे किंवा नाही का आमचं सगळ्या याला ग्रुपला वगैरे यायला लागलं. मग मी तिथं एकदम शांत झाले, आम्ही गाडी साईडला घेतली, 2 मिनटं. माझ्यासोबत पोरी होत्या सगळ्या, मला पोरी तर सांगतात तू नको टेन्शन घेऊ, नाही का ताई, काय होत नाही, हे ओके हो. हा, मी तर रडतच होती, मला सुचत नव्हतं काय मला आता काय करतायत, असं मी घाबरून गेले होते खूप. त्यावेळेस एवढी हिंमत नव्हती. गोष्ट साधारण मला वाटतं ते 4-5 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, 4-5 वर्ष झाले. मग तीच माझी पहिलीच पहिली स्टेप तशालाही झाल्यात, पण पहिली स्टेप. मग तिथून जे ट्रोल व्हायला सुरुवात झाली तर ती झाली, पण सुधारणा पण मी बऱ्याच केल्या माझ्यात. त्यानंतर मला बिंदास्त डान्स करायची खूप सवय, म्हणजे मी असल स्टेजवर आणि प्रेक्षक असतील तर मला दुसरं काही दिसत नाही. मला कोण वाईट म्हणते कोण चांगलं म्हणते मला नाही कळत, मग ते प्रेक्षकांमधलंही असू दे, मग तू वाईट जरी म्हणत असेल तरी मी त्याकडे बघून डान्स करणार. म्हणजे माझं ते सवयच आहे, असं नाही का की मी एकदम खुलून जाते प्रेक्षकांनी मी असले की. तर मग ह्या गोष्टी आहेत, म्हणून माझ्याकडनं ते फ्लोमध्ये त्यावेळेस पण बेस्ट झालं. त्यानंतर मला खूप बंदी. त्यानंतर तू काय ठरवलंस की यापुढे या गोष्टी करायच्या नाही? त्यानंतर मी ठरवलं की आता आपण आगाऊपणा करायचा नाही. गौतमी सुधर. हसण्यासारखं नाहीये. पायात घुंगरू, आंबाळा घालणं कंपल्सरी हे माझ्याकडं असतं, म्हणजे असतं. त्यानंतर जे स्ट्रिक झालं, म्हणजे मला आंबाळा घालून डान्स करायची सवय नव्हती. मला जमतच नव्हतं. मला मोकळीच केस पाहिजे,
मला असं बांधलं ना, असं मला स्वतःला असं बांधल्यासारखं वाटायचं, अरे मी आता डान्स कशी करू, हे काय बांधून ठेवले असं. पण आता अशी गंमत झाली की लावणी करायचं म्हटलं की पायात घुंगरू पाहिजे, आंबाळा पाहिजे, प्रॉपर व्यवस्थित साडी बिडी घालून मी डान्स करणार. हा, त्यानंतर माझी पहिली एंट्री झाली लावणीची प्रॉपर, की नंतर मग काय असेल ते माझे गाणे असतील स्वतःचे, सरकार असेल, पाटलांचा बैलगाडा असेल. परत आमचा आता मस्तपैकी मी नवीन पॅच केला हिंदीचा. मराठी पॅच जो मी केला लास्टला, की अर्धा तास पूर्ण मराठी गाणी, अर्धी मस्तपैकी हिंदी मराठी पॅच केला होता. आता ते सगळेच त्यांनी मी करायला म्हणजे सगळ्यांनीच उचललं ते. आता मी म्हटलं आता सगळ्यांनी मराठी पॅच सगळेच करायला लागलेत, आता आपण काहीतरी वेगळं परत करायचं. मी आता हिंदी पॅच केलंय. अरे वा. हा, म्हणजे आता हिंदी पण पॅच होतो, मराठी पण पॅच होतात, देवाची पण गाणी होतात, ऑल सगळं होतं कार्यक्रमात. आता मगाशी बोलता बोलता तू म्हणालीस की तो जो पहिली स्टेप होती जी तू ट्रोल झालीस आणि मग मुली म्हणत होत्या की नको टेन्शन घेऊ, त्यांच्यावर मला असं एक वाटतं की तुमचा जो ग्रुप किती जणींचा असतो? आम्ही टोटल म्हणजे लीड मी 7, 8, 11 पोरी असेल. 11 मुली. 11 मुली. तुम्ही जेव्हा फिरत असता तेव्हा तो बॉम्बच आहे ना, सगळ्या देखण्या मुली घेऊन फिरायचं म्हणजे रिस्क आहे. रिस्क म्हणजे पोरी नाही हो, माझ्या पोरी असल्या आगाऊ, समोरचं कोण आलं की त्याला चांगलं तुडवून सोडतील. बॉडीगार्ड. मला एकटीला सोडत नाही. मी अशी झालं ताई तू चालली, थांबा मी तुझ्यासोबत येतो, मला सोडायला येणार बाहेरपर्यंत एवढ्या गर्दीमध्ये. म्हणजे माझ्या पोरी अशा डॅशिंग आहेत आणि मला डॅशिंग आहेत म्हणून तू तुझ्याकडे येतात का आल्यावर तू त्यांना डॅशिंग? नाही आहेत. आणि आलं तर आपण ती साधी जरी असली तरी मी तिला बनवणार बाबा, हा माझा स्वभाव आहे. तुझ्याकडे ज्या मुली येतात ना, असं म्हटलं होतं की नंतर त्या खूप फुटतात, त्या टिकत नाहीत, त्यानंतर वेगळ्या होतात आणि आपापलं सुरू करतात. तर काय टिकत नाही तुझ्याकडे? चूक केली की मी ती माफ नाही करत. मी काढून माफी नाही, एकदा करावी, दोनदा करावी, मग मी बघते की सारखं चाललंय तर मग मी सोडून देते. मी म्हणते तुझा. पण तिथून मी काढल्यावर मी परत त्या पोरीला असं नाही की हाडतूड करणार किंवा काय करणार. ओके, कार्यक्रम सुरू केलेत, कर बाळा, सपोर्ट आहे. म्हणजे मला असं पण म्हणजे माझं असं स्वतःचं मन आहे की मी एकदा माफ करणार, दोनदा करणार, तिसरींदा परत तीच चूक, त्याच गोष्टी घडत राहिल्या की बाकीच्या पोरी पण बिघडतात. हिला माफ केलं मग आपण पण चूक करावी, मग ह्या दोघांना माफ केलं तिसरी पण करणार, चौथी पण करणार. मग ह्या गोष्टी कुठं एकदम माझ्या ग्रुपमध्ये एकदम स्ट्रिक आहे. तुझ्या ग्रुपमध्ये काय आचारसंहिता काय आहे का की हे करायचं नाही? हा, बऱ्याच गोष्टी आहेत. जसं की तुला कळलं मी कुठं आलोय? मला बोलायचंच नाही. तो पण हसायला लागला. आहे बऱ्याच गोष्टी आहेत, रूल आहेत. मी व्हॅनिटीच्या बाहेर पोरींना जास्ती जाऊ देत नाही, व्हॅनिटीतच थांबायचं. कार्यक्रम सुरू झाला, कार्यक्रम संपल्यावरच बाहेर पडायचं. बाकी काय असतं कुठं मग फक्त आमच्या ज्या बॅक डान्सर असतात त्यांचा कंटिन्यू डान्स असतो, त्या स्टेजवर असतात, त्यांच्यासोबत बाउन्सर असतात. बऱ्याच म्हणजे आमचं सगळं असं ठरलेलं आहे सगळं की ह्या गोष्टी ताईला नाही पटत, त्या नाही करायच्या. आणि पोरी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. पण सांग की आचारसंहिता सांग की 2-3 नियम तरी सांग की माझ्याकडे यायचं तर हे नियम पाळायला लागतात. नियम हटा, दुर्घटना घट. पहिली गोष्ट लफडं तर करूच नका अजिबात माझ्या ग्रुपमध्ये येऊन. बर, नाही महत्वाचं आहे ना तो. महत्वाचं आहे म्हणजे आज तुला सोडलं तर तू दुसरी करणार, तिसरी करणार, मला पटत नाही. मी डायरेक्ट झटकन काढून टाकते. मला त्या गोष्टी अजिबात आवडत नाही. कारण ग्रुप चालवायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी लागू पडल्याच पाहिजे. काम करायचं आहे, आपण काम करायला आलोय. आज माझ्या मुंबईच्याही मुली आहेत, जास्ती करून मुंबईच्या पोरी आपल्या पुण्यात येतात, माझ्याकडे राहतात पुण्यात येऊन. ही जबाबदारी कोणाची आहे? आज माझीच आहे ना. आज फॅमिली आहे, त्यांची आई वडील आहेत, त्यांना माहिती आहे की पोरगी कुठं जातीये, गौतमीकडे चालली आहे कार्यक्रमाला. आई वडील माझ्याशी, आई बोलती माझ्यासोबत, स्वतः जबाबदारी असते. मग ह्या गोष्टी मला पटत नाही. आणि माझ्याकडे स्ट्रिक आहे बाबा, तर ते आहे. हे पाळायचं म्हणजे पाळणं म्हणजे हेच नाही, म्हणजे असं कुठलीही गोष्ट असेल तर आता जसं की मी म्हटलं व्हॅनिटीच्या बाहेर जास्ती करून थांबायचं नाही, जायचं नाही. काम तर काम करायचं. बरं, जेवायला गेलो, जेवण वगैरे करून परत शिस्तीत आपलं गाडीत बसायचं. आगाऊपणा मला तर अजिबात बाहेर इकडं फिर, इकडं बोल, इथं व्हिडिओ काढ, अजिबात नाही आवडत. नाही आवडत. कामच करायचं.
नंतर पर्सनल तुमची लाईफ आहे. आज तुम्ही माझ्याकडे कामाला येताय, काम करा, तुमची पर्सनल लाईफ वेगळी आहे. हा, मी बाहेर जर नेलं ना पोरींना फिरायला, तर मी लक्ष द्यायला पण असती. मी मग हा ठीक आहे, हे कर, हा ठीक आहे, ओके, विचारून करतात. मुलींना फिरायला घेऊन जाते? हा, आम्ही जातो फिरायला, मूवीला जातो आम्ही. मला वाटतं बाहेर वगैरे. बाबा, त्यांना बाहेर नेणं म्हणजे मला तर अवघडच आहे. ते आपण बघत असतील तर हसतील मला. पण आता एक नाजूक प्रश्न विचारतो, तुला खूपदा विचारला असणारच आहे तो, पण आता मला राहवत नाही म्हणून विचारतो, की आता मुलींनी लफडी करायची नाही किंवा कशात गुंतायचं नाही, पण गौतमीचं काय म्हणणं आहे याच्यावर? गौतमीला कधीतरी वाटेल गुंतावं कोणामध्ये? माझं फक्त एकच टार्गेट आहे, काम 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 करायचं, करिअर करायचं. झालं की करिअर? आता नाही झालं. कुठं झालं? नाही झालं. मला नाही वाटत करिअर झालं. काय करिअर? आणखी काय पाहिजे? अजून मला पैसे आहेत, प्रसिद्धी, मला मूवी करायचा आहे, अजून मूवी राहिलाय माझा. जसं की म्हणजे मी केलाय एक मूवी आता. नाही, आता रिसेंट केलाय? आता केलंय, पण अजून आला नाहीये. ते परत म्हणजे आता मी अल्बम सॉन्ग केलेत, मूवीचे गाणे केलेत, बरेच ते केले. पण मला आता यात पण ऍक्टिंग मध्ये पण आता प्रयत्न करायचा आहे. तो किडा चावला का तुला? ऍक्टिंगचा किडा चावला? या सगळ्यामध्ये तुझा डान्स नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. तुझ्याच कार्यक्रमांमध्ये लोक का जेकाळतात? तुझ्याच कार्यक्रमांमध्ये बेभान का होतात लोक? इतर सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये बसून ऐकतात, फेटे उडवतात, टोप्या उडवतात, शिट्ट्या, हे मी समजू शकतो. असं काय आहे तुझ्यामध्ये की लोक वेडे होतात? तुला काय वाटतं? नाही, मला नाही सांगता येणार की का बरं असं. मी एवढं सांगेल की प्रेम आहे प्रेक्षक वर्गांचं. म्हणजे महाराष्ट्राने मला भरभरून प्रेम दिलंय आणि हे प्रेमच आहे त्यांचं की ते येणार कार्यक्रमाला, कार्यक्रम बघणार, तेही एन्जॉय करणार, मीही करणार. आणि जास्ती करून तर आता महिला वर्ग येतात कार्यक्रमाला. महिला वर्गांचा राडा तर आता वेगळाच असतो. म्हणजे मला एवढं छान वाटतं ना, छोट्या छोट्या मुली म्हणजे महिला येतात, त्याही डान्स करतात, पाटलांचा बैलगाडा, काय काय असेल त्यांची आवडीची गाणी सगळी लागणार, मी डान्स करणार, ते करणार, मला आवडलं मी स्टेजवर बोलवणार, आमची गंमत असते. हे आता सगळं झालं, आता सगळं चांगलं चाललं, पण तू जेव्हा डान्स करतेस, तू जेव्हा डान्स कार्यक्रम घेतेस की बाबा हा शो मी घेते, त्याचे काही ठरलेले हे असतात का, निकष, नियम काय असतात? कार्यक्रम इथंच झाला पाहिजे, असे लोक असले पाहिजेत, हे नाही करायचं, हे करायचं, असं काही ठरलेलं असतं? नाही, असं काही नाही. म्हणजे कार्यक्रम आला, ओके, घेतला, योग्य मानधन मिळालं, घेतलं. पण मग याच्यामध्ये तुझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये तू बैलांसोबत नाचत होतीस. मी जेव्हा तो बघितला तर मला असं खूप वाटलं की असं का? पण इतकी चांगली कला, इतकी चांगली मुलगी, एक्सप्रेसिव्ह मुलगी बैलांसमोर का नाचतीये? दादांचा शब्द आठवतो तुम्हाला, ती बैलासमोर नाचू का कोणासमोर नाचू, तुला काय करायचंय? हा सगळ्यात मोठं दादांचं म्हणजे हेच उत्तर असेल माझं, की जे ट्रोल करतात ते करतात. आज मी बैलांसमोर नाचली, काय बैलांचा वाढदिवस असेल, आयोजक असतील, जे बैलाचे मालक असतील, त्यांनी कार्यक्रम ठेवला असेल, त्यांना आवडतंय, त्यांना मला बोलवायचंय, त्यांनी मला बोलवलं, त्यांनी एन्जॉय केला, अरे मग बैलांनी पण केला, असू देत, मग काय अडचण? मला तर असं कळलं की ते बैल त्यानंतर उठलेच नाहीत तिथनं, बसले, तू परत त्यांना कळत पण नसतं रे काय चाललंय. कारण जनरली कसं असतं, पॉडकास्ट मी घेतो, माझ्यासमोर गेस्ट बसतो, उद्या तुला असं आवडेल का की समोर एखादा दगड ठेवला आणि त्याच्याशी मी बोलतोय? असं होऊ शकत नाही ना, कारण ही कला कोणासाठी आहे? प्रेक्षकांसाठी आहे, ऍक्शन रिॲक्शनचा गेम आहे हा सगळा. तर मग असं का? असं यापुढे पण असं स्वीकारशील तू कार्यक्रम? हो, करणार मी, काय अडचण आहे. मुझे पसंद है भाई. ये लगा सिक्सर. लोगों का क्या बोलना है बोलने दो. मला काय म्हणायचंय, मला जे ट्रोल करतात त्यांचं माझ्यावर लय प्रेम आहे म्हणून ते करतात, संपला विषय. आणि जे माझ्यावर प्रेम करतात भरभरून, ते मला भरभरून प्रेम देतात, आणि जे ट्रोल करतात त्यांना माझ्या अगोदर उत्तर देऊन मोकळी होतात. हे महाराष्ट्राचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर तेवढंच प्रेम आहे. वा वा वा, मला बाकी काहीच नाही बोलायचं. माझी स्क्रीन गुलाबी झाली सगळी प्रेम प्रेम म्हणून. तू आता म्हणालीस की अभिनय करायचा आहे आता, तर अभिनय शिकायला लागतो ना, असं येत नाही एकदम. तर तू यापूर्वी पण एकदा सिनेमात काम केलंयस, तुला गाण्यांमध्ये नाचून एक्सप्रेशन माहिती आहे, पण अभिनयासाठी एक वेळ द्यायला लागतो स्वतःला. हो, तू देतेस? नाही दिला. मी जो मूवी केला आत्ता त्याला मी वेळ नाही दिला.
म्हणजे प्रॅक्टिसला जो वेळ द्यावा लागतो तो मी नाही दिला. मी 12 दिवस दिले, 11 दिवस दिले आणि मी ते शूट केलं. मग काय माहिती कुठून आली कला निघाली, आता काय बोलणार. दिग्दर्शकाला आवडलं? हो आवडलं. आणि उलट ते म्हणत होते तू बेस्ट, छान करतेस, मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती. असं म्हणायला ना, तू काही कर लोक बघतात असं म्हणायला नाही नाही नाही. यापूर्वी पण तू सिनेमा केला होतास, हां पण तू असं सिनेमा घेण्यामागचं काय तुझं काही ठरलंय का, किंवा हा घ्यायचा किंवा हा नाही घ्यायचा? मानधन हा एक भाग असतो, तो सगळ्यांनाच मिळत असतो. That's नाही okay. मी तो मूवी मी कधी म्हणजे ज्यावेळेस मी व्हायरल व्हायला लागली होतीस तू. म्हणजे लागलेली सुरुवात होती त्यावेळेस की अरे मूवी ते एक एक्साइटमेंट असते ना की हा आल्या करून आल्या बघू, चला करून चला बघू करू सिनेमा. करू एकदा अनुभव तर घेऊ काय असतं कसं असतं, त्यामुळं मी ते केलं. त्यातनं आलेलं शहाणपण काय? एक सिनेमा करून आलेलं शहाणपण असतं ना, किंवा आता यापुढे असं नाही करायचं, असं करायचं, असं काही ठरलंय का, काय आहे का? काही नाही, तू अजून मूवी कर एवढं कळलं मला. तुला ऍक्टिंग येते, तू करू शकते, या तू पॉज कर. मध्ये सगळं उत्तर आहे, कळलं मला या सगळं. ओके, शेवटच्या टप्प्याकडे आलोय आपण. या संपूर्ण वाटचालीमध्ये नृत्यांगना म्हणून आपल्याला आणखी अपडेट व्हायचं असतं, आणखी चांगलं चांगलं काम करायचं असतं, स्पर्धा तीव्र असते, नवीन नवीन मुली येत असतात. तर या कॉम्पिटिशनकडे कसं बघतेस? तुझं लक्ष असतं या कॉम्पिटिशनकडे? कोण नवीन काय करतंय, कोण काय घेऊन यायला लागलं? नाही, कारण की मला फॉलो करणारे आहेत, मी त्यांना फॉलो नाही करत. गुड आहे. आणि मी काहीतरी नवीन घेऊन येते प्रत्येक वेळेस. जसं की मी ह्या वेळेस हिंदी पॅच आणला, सगळं पूर्ण प्रॉपर हिंदीमध्ये मराठी नाही आणि मराठीमध्ये हिंदी नाही करायचं, तर पूर्ण हा हिंदी. माझा हिंदी पॅच आता सगळ्यात जास्ती हिंदी पॅच चाललाय, कारण ते नवीन आहे, लोकांना नवीन पाहायलाच आवडतं. तेच लोकांना दाखवलं तर लोक बोर होतात, म्हणून नवीन नवीन आता ह्या वर्षी मी हिंदी पॅच आणला. आता मी परत काहीतरी नवीन घेऊन येते. मग मला हे आवडतं नवीन करायला आणि छान आहे. माझ्याच पोरी आहेत सगळ्या, माझी कोणासोबत काही दुश्मनी नाही आहे, सगळ्या माझ्याच आहेत आणि त्या करतात. सगळ्या पोरी माझ्याशी बोलतातही, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण आहे, म्हणून मला आवडतं त्या पोरी करतात. तर या डान्स फ्लोअरवर जेव्हा तू येतेस तेव्हा ग्लॅमर तुझ्याकडे आहे, तुझ्याकडे तुला सगळं आहे तुझ्याकडे. आता तुला काय हवं आहे? कारण तू तशी लहान आहेस अजून, कारण खूप कमी वयामध्ये स्वतःच्या कर्तृत्वानं तू एवढं इथपर्यंत आलीस, लोकांचं प्रेम मिळतंय. तर इतकं मिळाल्यानंतर आता पुढं काय हवं असतं आणखी आपल्याला? मी कधी पुढचा विचार नाही करत म्हटलं तर. म्हणजे आता जसं चाललंय, हा ठीक आहे, चाललंय पुढं की मला हेच करायचं आहे, मला इथपर्यंत जायचं आहे, नाही. आत्ता मला हे गाणं आलं, मी गाणं केलं. म्हणजे माझं असं ते हे असतं, येतंय करतीये, प्रेम मिळतंय लोकांचं, घेतीये, कार्यक्रम येत आहेत, करतीये, कुठली गोष्ट सोडत नाहीये. पण इथं जाऊन थांबायचं आहे हे नाही, थांबायचं नसतंच. हा पण मी सांगतेय की तसं नाहीये डोक्यात काय. यामध्ये माझा एक मगाशी आपला ट्रोलिंगचा पण विषय झाला की आता खूप ट्रोल पण छोट्या छोट्या गोष्टींमुळे होत असतात. आता तू ट्रोलिंगकडे कसं बघतेस? चुका होणं, त्यातून लोक बोलणं आणि मग त्यातनं सुधारणं हा एक भाग झाला. चुका झाल्या, मी त्यातून सुधारल्या, बरोबर. तरी पण ट्रोल होते, मग करू दे ना, आता होऊ दे ट्रोल. मी म्हणते मला चांगलं म्हणू नका, मला वाईट कशाला चांगलं म्हणायचं. सगळीकडे ट्रोलच चालले. आता मला सवय झाली, मला ट्रोलच करा, अडचणच नाहीये. मधल्या काळामध्ये वडील गेल्यानंतर पण हा विषय झाला होता, पुन्हा त्यानिमित्तानं तिथेही ट्रोल झालं, त्याबद्दल फार कुठं बोलली नाहीस तू? वडिलांचं ज्या वेळेस वडिलांचं म्हणजे वडील वारले गेले त्यावेळेस माझं ते लय वेगळं होतं. वडिलांना म्हणजे आमचं भेटणं नाही कधी, काय नाही. ते हॉस्पिटलला ते शेवटच्या क्षणी पोरीपाशी आलेत. म्हणजे माझ्या अख्खे घरातले सगळे म्हणतात की पोरगी लहानाची मोठी झाली पण वडील आले नाही. पण शेवटचा क्षण असतो ना, त्यावेळेस पोरीला बघितलं आणि मी पण त्यांना पाहिलं आणि ते शेवटी माझ्याकडे आलेत, हे माझ्या घरातले अजूनही म्हणतात. पण काय असतं, कुठंतरी आपल्या जबाबदाऱ्या असतात, आपण कार्यक्रम घेतलेला असतो
आणि कार्यक्रम माझा म्हणजे आमचे कार्यक्रम घेणं पण सोपं नाही आहे. बरं. आज आयोजक समोरचे लोक असतात, फ्लॅक्स लावणं, सगळीकडे पैसे, स्टेज, साऊंड, तामझाम, ते फार वेगळं असतं. इन्व्हेस्टमेंट मोठी असते, खूप मोठी असते. आणि ते काय असते, एकदाचं बॅनर लावलंय की त्यांचंही नावाचं कुठंतरी असतं ना की अरे मग खोटं होतं का हे, मग आली नाही, मग ह्या गोष्टी असतात. आणि हे खूप आत्ता सध्याला हे खूप चाललंय ट्रेंड की बॅनर बिनर लावणं, बोलवणं, हा ट्रेंड झालाय एक. तर ते, आणि मी जर गेली नाही तर मग संपला विषय. मग त्या गोष्टी असतात, पैसे लावलेले. मी त्यामुळं कार्यक्रम नाही सोडले. आज माझी ती पण जबाबदारी आहे की मी कार्यक्रम घेतलाय ना तर मी ती पूर्ण करायची. कमिटमेंट. मी ह्या गोष्टी माझ्या मी पूर्ण केल्यात. ज्यांना ट्रोल करायचं त्यांनी केलं, मला त्या गोष्टीचा फरक नाही पडला. तुझ्या घरी तुझी जी अटॅचमेंट आहे ती आईशी जास्त आहे? हो, खूप जास्त आहे आईसोबत. तुझ्या आईचं मग आणि तुझं? तिच्याशिवाय मला कोणी नाहीये, माझ्याशिवाय तिला कोणी नाही. आम्ही दोघंच एकमेकाला आहे. तू लहानपणापासून नाचात तुला आवड होती मगाशी सांगितलंस तू, पण शिक्षणात कशी होतीस तू? एकदम एकदम ढ म्हणजे आवडता विषय किंवा नावडता विषय असं कुठला होता की शिक्षणच आवडायचं नाही? मला आवडायचंच नाही. अभ्यास म्हटलं ना मला लई कंटाळा यायचा. म्हणजे आता हे कोणी घ्यावं नाही माझ्याकडनं, शिकावं नाही की अभ्यासाचा कंटाळा करू. मी तर म्हणते शिका. पण मला म्हणजे असं पहिलेपासूनच असं मला नव्हतं असं शिक्षणात इंटरेस्ट. मला अभ्यास म्हटलं ना की मला असं, मग माझं मुद्दामून पोटात दुखायचं. ते सर्वच लहान मुलांच्या असतं, विषयच नाही. मग खेळायचं म्हटलं की पहिलं बाहेर पडायचं असं. ते आधीपासूनच आहे. आधीपासून. ओके, शेवटचा प्रश्न विचारतो मी, शेवटच्या टप्प्यातला, की स्टेजवरची गौतमी सगळ्यांना माहिती आहे, सगळीकडं ती म्हणजे जोरदार प्रसिद्धी आणि जोरदार कौतुक आहे. स्टेजच्या मागं जे ग्लॅमर आम्हाला दिसत नाही, हा सगळा प्रपंच चालवणं, हे सगळं नेणं खांद्यावरनं आपल्या, हे किती अवघड आहे? जबाबदारी म्हटलं की हे एक सोपा प्रश्न. ही जबाबदारी आहे आपल्यावर. म्हणजे त्यांना एक स्ट्रिक पण राहावं लागतं त्यांच्यासोबत आणि प्रेमाने पण राहावं लागतं. माझा पोरींमध्ये फार जीव आहे. काय एक आमचं बॉन्डिंग असतं, आम्ही रोज एका ताटात जेवतो, आम्हाला सवय झाली आहे, ती ग्रुप आहे आमचा पूर्ण. माझा पोरींमध्ये लई जीव आहे, पण ओरडणे पण माझे तेवढेच खातात. प्रेम हसतात. मी ओरडली तरी त्यांना आता ताई ओरडली झालं, म्हणजे असं त्यांना पण एक हे झालंय माझ्या बाबतीत. पण आमचं अटॅचमेंट खूप गोड आहे पोरींची, माझी, आमच्या अख्ख्या ग्रुपची. माझे बाउन्सर आमचे म्हणजे पोरी असेल, बाउन्सर असतील, बाउन्सर आपले किती 4 वर्ष झाले, म्हणजे जशी मी तेच आहेत. म्हणजे कोण कुठं गेलं नाहीये. पोरींमध्ये थोडंसं अदलबदल झाला असेल, पण माझी जे पोरं आहेत ती माझ्यासोबतच आहे. सगळे ताई ताई म्हणणार, ऐकणार. तुझ्यासारखे तुला फॉलो करणारे खूप लोक आहेत. ज्या मुलींना खरंच नाचाची आवड आहे, ज्या आता शाळेत असतील किंवा ज्या शिकत असतील गॅदरिंगमध्ये, त्या मुलींनी करिअर करावं याच्यामध्ये, तुझ्या फील्डमध्ये? मी ज्या फील्डमध्ये त्या फील्डमध्ये नाही करावं. मी म्हणते म्हणजे अक्षरशः मी म्हणते की तुम्ही एखादा छान प्रोफेशनल डान्स क्लास बघावा, छान प्रोफेशनल डान्स क्लास, आणि तिथं जाऊन डान्स शिकावा आणि तिथून पुढं करिअर करावं. आपले आता जे टी व्हीवर जे आपले शो येतात, रियालिटी शो, त्यात जावं, तिथं करिअर करावं. यात यावं नाही यावं. आणि त्यात तू करिअर करतेस? हा, मी करिअर करते. म्हणजे माझ्या आयुष्याने मला वळण दिलंय ते, म्हणून मीच नाही, माझ्यासोबतचे जेवढ्या पोरी आहेत, आमचं अख्खं फील्ड, या फील्डमध्ये जेवढ्या पोरी आल्यात त्यांच्या काही ना काही कंडिशन. आज मी आहे म्हणून लोकांना माझी स्टोरी माहिती आहे. पण लोकांना पैसा दिसतो, लोकांना फेम दिसतं. हा, दिसतं ना. ते माझ्या नशिबाने मला इथं आणलंय. काय दिसत नाही? माझ्या नशिबाने मला इथं आणलंय. माझ्या बाबतीत लोकांना, माझ्या म्हणजे जे फॅन्स लोक आहेत त्यांना सगळं माहिती आहे. माझी मागची स्टोरी, पुढची स्टोरी सगळं माहिती आहे. करिअर माहिती आहे, मी आता कुठं आली, सगळं माहिती आहे. पण मी म्हणतेय की जे माझ्या सोबतच्या ज्या पोरी आहेत त्यांच्या लाईफमध्ये पण कोणाला आई नाही आहे, कोणाला वडील नाही आहे, कोणाची कंडिशन वेगळी आहे. ह्या फील्डमध्ये पण तशा पोरी आहेत, म्हणून त्या मजबुरीमुळं असेल त्यामुळं त्या फील्डमध्ये आल्या आहेत, डान्स करतायत. ओके. महाराष्ट्र फाईल्स हा जो एक सिनेमा
आता येतोय त्यात पुन्हा छम्मो म्हणून तुझं हा, गाणं हा. बघितलं तर हे चूज करण्यामागचं काय कारण होतं? तुला आतापर्यंत मी मराठी हिंदी गाण्यामध्ये गाणं म्हणून. हो आता ब्रेक हा कसा काय चूज कसं केलंस तू? हे म्हणून गाणं वेगळं आहे, डान्स वेगळा आहे म्हणून ठरवलं? द महाराष्ट्र फाईल्स म्हणजे मूवीचं मी नाव ऐकल्यावरच आपल्याला द महाराष्ट्र फाईल्स एकदम असं कन्फ्यूज नाही का, काय असं, आणि एक औदाकस असं दर्जासारखं वाटतं ते नाव ऐकल्यावर. असं वाटतं अरे वा काहीतरी छान असणार. द महाराष्ट्र फाईल. मी जसं नाव ऐकलं तसं हो म्हटलेच. त्यात नंतर मला सांगितलं राठोड सरांनी, त्यांचं मनापासून आभार मानते मी, राठोड सरांनी हा चान्स दिला हिंदी गाण्याचा. म्हणजे मी आत्तापर्यंत मराठी अल्बम सॉन्ग केले, हिंदी एकही माझं गाणं नाहीये. पहिलं हे हिंदी गाणं आहे की मी फर्स्ट टाइम केलं असेल. तर हिंदी आहे म्हणून मी पटकन हो म्हटले आणि मी म्हटलं हा मी करणार. त्यातलं कॉस्ट्युम पण तुझं वेगळं आहे. कॉस्ट्युम पण त्यावरनं पण आमचं थोडंफार झालं होतं इकडे तिकडे की नाही का कॉस्ट्युमचं. कारण तुला सवय नाही, आम्ही तसं बघितलं नाही. म्हणजे ते सगळ्यांनी मला लावणीत त्या याच्यात आपलं काष्टामध्ये किंवा साडीत किंवा पंजाबी ड्रेस. मी कुठं बाहेर गेले फिरायला की तेव्हाच मी थोडंफार आगाऊपणा करते. हा ते थोडंफार फोटोशूट पुरतं असतं, बाहेर पण नाही घालत मी. तर हे गाण्यात मी ते कॉस्ट्युम घातलं. आमचं झालं पण त्यावरनं हे इकडं ते असं ते तर नेहमीच असतं ते अनकम्फर्टेबल. मग त्यांनी मला व्यवस्थित करून दिलं, गाणं मी केलं आणि त्यानंतर मला हो म्हटल्यानंतर मला 2-3 दिवसांनी कळलंय की सनी लिओनला शांताबाई गाणं आहे. म्हणजे ह्या पिक्चरमध्ये सनी लिओन आहे, सपना चौधरी आहे, मी आहे आणि एक मंगली ताई म्हणून आहे. हा आम्ही चौघं आहेत, आमचे आयटम सॉन्ग आहेत चौघांचे. 4 एक्के. हा 4 एक्के परफेक्ट. तर मी म्हटलं मला शांताबाई नाही का. मग मी सरांशी मी वाद घातलं म्हणजे मी बोलले की मी महाराष्ट्रीयन आहे, मी मराठी कलाकार आहे, तर तुम्ही मला शांताबाई गाणं का नाही दिलं? कारण मी स्वतः शांताबाईवर खूप डान्स केलाय. अच्छा. जसं गाणं आलं होतं त्यावेळेस मी लय डान्स केलाय. मग मला ते गाणं आवडतं, तुम्ही का दिलं नाही? पण चल सर नाही सरांचं एक म्हणणं होतं की तू अजून पुढची पायरी चढली पाहिजे. तू आज मराठी बरेच गाणी केली, तर तू एक हिंदी पण कर की तुला कुठंतरी एक अजून स्टेप चढली जाईल तुझी. कारण की लोकांना कळेल की हा गौतमी हिंदी पण करते असं. म्हणून मी ते गाणं केलं आणि गाणं खूप छान झालंय. आणि लोकांना आवडतं पण. आता 1 मिलियन पण होतील त्याचे व्ह्यूज आणि खूप छान, म्हणजे सगळ्यांना आवडतंय ते गाणं छम्मो. ओके. एक किस्सा. आम्ही कार्यक्रमाला हे गाणं हे केलंय, म्हणजे लॉन्च केलं माझ्या कार्यक्रमाला. गुजरात साईडला माझा कार्यक्रम होता. तिथं ते गाणं लॉन्च केलं. सर आले, गाणं लावलं, सगळ्यांना गाणं प्रेक्षकांना दाखवलं, सगळं हे केलं. मला वरून काय आवाज, ए छम्मो सुरू झालं. म्हणजे सबसे कातील मी माईकवर बोलले मग नंतर नाही का, सबसे कातील गौतमी पाटील नाही का, हा छम्मो का छम्मो. आता छम्मो सगळे तिकडनं मला ओरडू म्हणते ए छम्मो असं. चांगलं आहे, खूप छान वाटलं मला तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू. अर्थात गप्पा अपुऱ्या आहेत, अजून पुष्कळ प्रश्न माझ्या मनात तयार झालेत, पण वेळ हा एक भाग आहे. पण आपण एकदा फुरसतीत करूया. मला तुझ्याशी बोलायला खूप आवडेल. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. या निमित्तानं गौतमी आली आहे आणि मी तावडीत घावली आहे. हा सापडता सुटली, पण नेक्स्ट टाइम पकडी. थँक्यू व्हेरी मच गौतमी, मला छान वाटलं. एपिसोड कसा वाटला मला सांगा. प्रश्न असतील तर विचारा, मी जरूर गौतमीपर्यंत पोहोचवीन. आणि एपिसोड पहा, इतरांनाही सांगा. भले ते घडो. थांबतो. थँक्यू गौतमी. थँक्यू. या हाताची किंमत आता खूप जास्त लाखात वाढलेली आहे. थँक्यू. बाय बाय. भले ते घडो. भारी.